राज्यामध्ये कबूतर आणि पारवे यांना धान्य घालण्यावरनं वाद सुरू आहे आणि अशातच पारव्यामुळे पुण्यातील शीतल शिंदे या महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची बातमी पुढे येते। तब्बल 7 वर्ष ऑक्सिजन लावून त्या या रोगाशी प्रतिकार करत होत्या। त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ते शक्य झाले। माणसाला आजार तर जडतोच, मात्र मानसिक त्रास, शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचं शीतल शिंदे यांचे वडील श्याम मानकर यांनी सांगितलं। जैन समाजांना हात जोडून विनंती की त्यांनी पारव्यांना बाहेर जंगलात घेऊन खाऊ घालावं, मात्र मानवी जीवनाशी खेळ करू नये अशी प्रतिक्रिया आपली मुलगी गमावल्यानंतर श्याम मानकर यांनी दिली आहे। पुणेकर नागरिक असतील, मुंबईकर नागरिकांनी त्यांना हात जोडून विनंती करतो की हे जे प्रकार आहेत, पारव्यांना आपण जे खायला घालतो ते खायला घालवणं थांबवलं पाहिजे आणि हा थांबवण्याचा हातात तुमची आहे। कारण याच हाताने तुम्ही त्या पारव्यांना खायला घालताय आणि याच हाताने खायला घातल्यामुळे तुमचा जीव तुम्ही धोक्यात टाकताय, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे।